लागले त्यांचे भागीदार बनवू लागले. नाही, बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळालं आमदार खासदार पण स्वतः बिल्डर झाले. कारण रक्तात जर मराठी नसेल ना तर तो उद्या फक्त तो काहीतरी याच्यात वेगळा आमचा त्याला अनुभव आहे की ह्याने हात झटकल्याच्या नंतर उद्या बिल्डरच्या ताब्यात गेले तर बिल्डर काही करू शकतो. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा रिडेव्हलपमेंट रिलेटेड विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. मुंबईतील 388 पुनर्रचित म्हाडाच्या इमारती, त्यांचा पुनर्विकास बरीच वर्ष रखडलेला होता. नंतर सरकारने 3324 असा ऍक्ट आणून त्याचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून दिला. त्याच्यावरती आता उलटसुलट चर्चा चालू झालेल्या आहेत. 3324चं हे धोरण रहिवाशांच्या दृष्टीने योग्य दिशा आहे का? विकासकाचा हस्तक्षेप किंवा म्हाडाच्या त्याच्यात असलेल्या वेगवेगळ्या म्हाडाचे क्लॉजेस हे लोकांच्या दृष्टीने हितकारक आहेत का? अशा अनेक विषयाची चर्चा घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत आणि आपल्यासोबत याच विषयाचे अभ्यासक महेंद्र शिरावळे आहेत. शिरावळे साहेब, स्वागत आहे आपलं. हा विषय घेऊन येण्याचं कारण असं की म्हाडाच्या या पुनर्रचित इमारतींसाठी अनेक संस्थांनी मागील काही वर्षांमध्ये बरेच प्रयत्न केलेले. या म्हाडाच्या आता जीर्ण होत चाललेल्या मुंबईतील इमारती यांचा कुठेतरी विकास झाला पाहिजे अशी त्यामागची धारणा होती. मुंबईला आता विकासाची स्वप्न पडत आहेत किंवा विकास व्हायला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. तर तुम्ही काय सांगू इच्छिता? तुमचं मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आणि त्यामध्ये तुम्ही बऱ्याच काही गोष्टी मांडल्या होत्या आणि मला वाटतं त्यावेळेला माजी आमदार चंद्रशेखर प्रभू जे स्वयं पुनर्विकासासाठी नेहमीच अग्रेसिव्ह त्यांची भूमिका असते, तर त्यांचं देखील भाषण त्यावेळेला झालेलं. माझ्या माहितीनुसार हे शिवाजी मंदिरला हा कार्यक्रम झालेला. हा, तर काय सांगू इच्छिता? तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तुम्हाला जी न्यूज मिळाली होती किंवा जी क्लिप मिळाली होती, ती रील शिवाजी मंदिरमध्ये राजश्री शाहू महाराज सभागृहामध्ये डॉक्टर दीपक पवार जे मराठी चळवळकार आहेत आणि ज्यांनी 2012 सालापासून मराठी शाळेसाठी, मराठी माणसांसाठी आणि मराठी वसाहतीसाठी जे त्या लोकांना त्यांनी जे काही पदार्पण केलेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांनी 1 मेला मराठी गृहधोरणाची परिषद एक भरवली होती. त्या परिषदेमध्ये चंद्रशेखर प्रभू होते, राहुल साहेब होते, सरवणकर म्हणून लोकसत्तेचे कार्यकारी संपादक होते. तर त्या कार्यक्रमामध्ये माझा हा विषय ठेवला होता की ह्या गृहनिर्माण धोरणाच्या बाबतीमध्ये मी स्वतः म्हाडाच्या इमारतीमध्ये राहतो की ज्या MBRR ह्या कॅटेगरीमधल्या ह्या सगळ्या इमारती आहेत आणि ह्यांची 388 इमारतींची संख्या आहे. बरं, तर हा जर 388 बिल्डिंगचा आपण विषय घेतला तर हा साऊथ मुंबई म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये ह्या बऱ्यापैकी इमारतींची वसाहत पसरलेली आहे आणि ह्यांचा संपूर्ण तुम्ही जर मागोवा घेतला संपूर्ण बिल्डिंगमध्ये सगळ्या 388 काही अर्ध्या जरी फिरला तरी तुम्हाला 90% हा मराठी माणूस सापडेल आणि त्याच्यात तो कामगार वर्ग सापडेल. या विषयावरती आम्ही 2000 सालापासून तर नेहमी सगळेच म्हणतात की मराठी माणूस चालला. बरेच जण राजकीय त्याचा वापर करतात किंवा ह्याला दोष त्याला दोष टोपणे असे चाललेले असतात. आम्ही त्या दृष्टीने कधी अभ्यास केला नाही. आम्ही त्या दृष्टीने अभ्यास केला की हा माणूस चाललाय तो का चाललाय, किंवा म्हणजे मुंबईच्या बाहेर हद्दपार होतो असं म्हणायचंय तुम्हाला? हा, मुंबईच्या बाहेर म्हणजे अगदी हद्दपार होत चाललाय. तो अशासाठी चाललाय की हा मुळातच कामगार माणूस आहे आणि त्याची अशी काही परिस्थिती नाही की 2-2 कोटीचं किंवा 1.5 कोटीचं घर तरी तो घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये राहिली ती मी त्या दिवशीच्या भाषणामध्ये हे पण बोललो की आम्ही पूर्वी चाळीमध्ये आम्ही ज्या प्रकारे राहत होतो, आमचं म्हाडाने चांगलं पुनर्वसन केलं. आम्ही गेलो पण तसेच आणि आलो पण तसेच. पण आता ती परिस्थिती कशी बदललेली आहे की एका घरामध्ये 2-2, 3-3 कुटुंब झालेली आहेत. हे होत असताना काही त्यांचे पगार का असे कोटी रुपये असे झालेले नाही बरोबर की एखादं दुसरं घर घेतील किंवा मग ह्याच घरावरती अवलंबून आहेत ते म्हणजे राहण्यासाठी. तर ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये जी वरळीची डेव्हलपमेंट झालेली आहे, वरळी बिडी चाळ किंवा त्या परळ भोईवाड्याला किंवा डिलाइट रोड हा BDD चाळीचं जे डेव्हलपमेंट चाललेली आहे
आणि आम्ही काय तसं वेगळं काय असं म्हणत नाहीये की आम्हाला आमच्यासाठी काय वेगळं तुम्ही असं काय व्यवस्थित वेगळं काहीतरी सौतासुभा करावं. ज्या प्रकारे ती पण मराठीच माणसं, ते पण बीडीडी, ते पण 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहिलेली माणसे, आणि साधी आमची मागणी आणि की साधा विषय आम्ही सगळ्यांनी तेव्हापासून आम्ही हा एका पेपरवरती मांडत आम्ही त्याची एक चांगली स्वरूपामध्ये त्याला आम्ही मांडलेला आहे. तो नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे मला हेच म्हणायचंय की तुम्ही आता सगळ्यांना आम्ही तेव्हापासून तेच म्हणतो आणि आताही तेच म्हणतो की तुम्ही 500चं घर देताय ना, आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि द्यायला पाहिजे. का देऊ नये? कारण 500चं घर मिनिमम असेल. कोणाला 500चं घर बीडीडीचा रहिवाशांना त्यांना दिलं गेलंय ना, आता त्यांचा तर प्रश्न मिटलेला आहे. आता आपला विषय 388 या म्हाडाच्या इमारतींच्या बाबत चाललेला आहे. बरोबर. हा विषय आता 388 बिल्डिंग बद्दल मग आम्हाला तुम्ही वेगळे का करता? बीडी 40 पेक्षा आम्हाला वेगळे का करता? तर आम्हाला तसा जर न्याय द्यायचा असेल तर आम्हाला सरसकट 500चा एरिया तुम्ही द्या. जो एकटा भाऊ असेल त्याला 500चा द्या, आणि जर 2 भाऊ असतील तर दोघांना 250-250चे द्या. आणि जर त्यांना वाटलंच ना एखादा आम्हाला 100 स्क्वेअर फीट वाढवून पाहिजे तर त्याचे तो पैसे भरेल आणि त्या प्रकारे स्वतःचं पुनर्वसन करण्यासाठी तो तयार होईल. नाही, पण शिरावळे साहेब, विषय असा आहे की या म्हाडाच्या ह्या ज्या जुन्या जीर्ण होत आलेल्या इमारती आहेत, 30 वर्ष जुन्या झालेल्या इमारती आहेत, यांच्या पुनर्विकासाचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. 3324 हा जो ऍक्ट आहे हा सरकारने आणलेला आहे, त्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न चाललेले. त्या इमारतींचा पुनर्विकास धोरण नसल्यामुळे रखडला होता. आता किमान धोरण आलंय. पण आपण आता ही जर आता अचानक असं म्हणायला लागलो की आम्हाला आता 500 फुटाचं घर बीडीडी सायन्ससाठी द्या, तर मग ह्या मागणीला जास्त उशीर झाला असं नाही वाटत तुम्हाला? निदान 388 बिल्डिंगची तरी आता परिस्थिती अशी नाहीये की काहीतरी पडतील हजारो लोक मरतील. म्हणजे आपल्याला तशी सवड आहे. आता ह्या लोकांनी जे धोरण आणले त्याचं आता ह्या लोकांनी चळवळ चालू केली आहे. त्या चळवळीमध्ये आपला कसा फायदा होईल हे बघतात. पण आताही मी जवळजवळ 70 सोसायट्यांमध्ये फिरलोय, म्हणजे 70 म्हाडाच्या इमारतींमध्ये फिरलोय आणि त्यांच्या मेंबर्सशी मी बोललोय. पण त्या लोकांना चंद्रशेखर प्रभू साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं की त्यांनी सगळे मार्ग 2 ते 3 मार्ग सांगितलेले आहेत. एक स्वयंविकासाचा पहिला मार्ग, दुसरा मार्ग बिल्डरचा, आणि तिसरा मार्ग तो पीएमसी काहीतरी आलेला आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशी काहीतरी. म्हणजे तो तिसरा तो घातकच आहे आणि हे ते समजून पण सांगतात. पण ह्या 2 प्रोजेक्टमध्ये जे स्वयंविकासाचा जो प्रोजेक्ट आहे त्या स्वयंविकासा प्रोजेक्ट तुमच्यासाठी सगळ्यांसाठी व्हायबल आहे आणि चांगला पण आहे. पण ज्या वेळेला त्याच्या कंडिशन सांगतात ना ते की तुमच्याकडे एवढे त्याच्या सुरुवातीला हातात एवढे पैसे पाहिजे हे, किंवा बिल्डरकडे गेला तर बिल्डर तुमच्यासाठी काय करेल काय नाही करेल. आता ह्या संभ्रमामध्ये सगळ्या सोसायटीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी म्हणजे सगळेच तसे आहेत. कारण काय माहितीये, भले किती सोसायटीतला 10 पैकी 2 जण कुठल्या बिल्डरला भेटलेले असू दे किंवा अजून काही करू दे असे, पण 8 जण जे असतील ना ती ह्या लोकांचा विचार करतात. कारण ते नाही, आपण चंद्रशेखर प्रभूंचा विषय घेतला तर चंद्रशेखर प्रभू माझ्या माहितीप्रमाणे ते अनेक वर्ष स्वयं विकासासाठी प्रबोधन करायचा प्रयत्न करतायत लोकांचा, परंतु लोक स्वयं विकासासाठी घाबरतायत. स्वयं विकास म्हणजे स्वतःचा बिल्डर स्वतः व्हा असा थोडक्यात त्याचा अर्थ होतो, परंतु ते करण्याची हिंमत होत नाहीये किंवा त्यामध्ये कुठेतरी राजकीय किंवा तांत्रिक अडचणी येतात, अशा गोष्टी ऐकायला येतात. तर त्यावरती काय म्हणायचंय तुम्हाला? बघा, मी तुम्हाला आतून एक दुसरी गोष्ट सांगतो. तुम्ही पण म्हाडाच्या बिल्डिंग पूर्वी चाळीमध्ये होते ना, मी पण चाळीमध्ये, सगळे आता मी 388 बिल्डिंगचा विषय काढतो ना, हा चाळीचाच विषय आहे. बरोबर. तुम्ही मला ज्या वेळेला म्हाडानी तुमचं पुनर्वसन केलं किंवा ह्याच्या आधी तुम्हाला प्रतीक्षा नगरमध्ये घेऊन गेले सगळे, तुम्ही कधी हा म्हाडावरती कधी असा संशय घेतला होता काय? नाही की बाबा मला फसवेल, नाही, गव्हर्नमेंट हे करेल ते करेल, गव्हर्नमेंट बॉडी आम्ही परत येऊ की नाही येऊ असं ह्याच्यात कधी म्हाडाने कोणाला फसवलं नाही. त्या बिल्डर त्या जागेच्या मालकांनी कधी कधी स्टे घेतले किंवा काहीतरी केलं म्हणून तो अशी गडबड झालेली आहे. बरोबर. पण ह्या 388 बिल्डिंगचे लोक निर्धास्त होते. बरोबर. आज म्हाडाने अशी काय पॉलिसी आणली की बाबा स्वतः न करता हे बिल्डरला द्या किंवा तुम्ही काहीतरी असा मार्ग शोधा. कुठेतरी गडबड करून ठेवते हे गव्हर्नमेंट आणि म्हाडाच. आता मला तुम्ही नाही, बऱ्याचदा त्याच्यावरती बोचरी टीका पण होते, म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पैसे कमवण्यासाठी हा खुला केलेला मार्ग आहे. आता हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. अशी टीका पण करतात लोक की म्हाडा स्वतः स्ट्रॉंग विकासक कंपनी असताना, गव्हर्नमेंट कंपनी असताना हे लोकांच्या दृष्टीने चांगलं पाऊल उचलून स्वतः डेव्हलप करू शकतात. म्हाडा कॅपेबल आहे,
परंतु म्हाडाने हे विकासकाच्या गळ्यात टाकून कुठेतरी हे पैसे कमवण्याचे रस्ते पकडलेत, अशी लोक आता टीका पण करतात की म्हणजे म्हाडा आता बिल्डर धार्जिणी होत आहे वगैरे, अशा अशा चर्चा होतात. जर बीडीडी चाळींसारखे मोठे प्रोजेक्ट जर म्हाडा स्वतः करू शकते टाटा सारख्या कंपनीला जर काम देऊन, तर मग ह्या विषयाबाबत व्हायला पाहिजे. किंवा आता पागडीच्या चाळी आहेत त्याबाबत पण धोरण आणू शकतात. मग बरोबर. आता मला त्याच्याबद्दल अजून एक तुम्हाला काय सांगायचंय ना, की म्हाडा हे धोरण बघा, ह्या मुळात मला असं माहित होतं की म्हाडाची ही जमीन स्वतःची असल्या कारणाने ना म्हाडाकडे विकण्याचं प्रावधान नव्हतं आतापर्यंत. या इतक्या 1966 सालापासून म्हाडाच्या इमारती आहेत. हा, त्या असं प्रावधान नव्हतं म्हणून ह्या बिल्डिंग पूर्वी डेव्हलपमेंट होत नव्हती की ह्या 10 वर्ष झाल्या नाहीत ना. आता तुम्ही खेचून ताणून जर तुम्हाला कुठला जर कायदा बनवतात, चाल होऊन जाऊ दे, तुम्ही पण करून घ्या. तर कुठेतरी तुम्ही लूफॉल्ट ठेवलाय कोणासाठी तरी. कुठला तरी बिल्डर किंवा कुठली तरी अशी संस्था तुम्ही पकडले की चला तुझा 25% तरी फायदा, म्हणजे 25च्या मार्जिन मध्ये तो 100% फायदा कमवतोय. हे तुम्ही नाही करत म्हणून. आणि ह्याही दृष्टीने आम्ही अभ्यास केला. समजलं का? ते आम्ही 2000 सालापासून इतक्या जवळजवळ 5000 लोकांना आम्ही भेटलो या पुनर्वसनाच्या माध्यमातून. आम्ही त्याच्यावरती असा विषय निर्माण केला की एक विषय असा लिखित केलेला आहे की जर आपण आपल्या पद्धतीने बिल्डर जो करतो की नाही, ती आमची संस्था करणार. ही जी बस्तान नावाची आम्ही संस्था 2000 साली स्थापन केली, 2001 साली, 2002 साली, 2020 साली, 2021-22 मध्ये आम्ही उद्धव साहेबांना पण हा प्रोजेक्ट दिला होता की आपण अशा प्रकारे जर डेव्हलपमेंट ह्या माध्यमातून केली तर मराठी माणूसच आपण केंद्रस्थानी ठेवायचा आहे. आपला विषय काय आहे ह्या इमारतीमध्ये की मराठी माणूस का चाललाय ते आम्ही सगळं शोधलेलं आहे. आणि आम्ही जे बोलायला पाहिजे ना, ते ह्या नेते लोकांनी बोलायला पाहिजे. कारण आम्ही मराठी माणूस आहे ना, संघर्षातून आलेले आहेत. आतापर्यंत तुम्ही जिंकलायत, हारलात, काही झालंय ना, तर हा मराठी माणूस उतरलाय रस्त्यावर तुमच्यासाठी. बरोबर. आज तो बाहेर चाललाय ना, तुम्ही एका शब्दात कुठल्या कोणाला बोललायत का बाबा तू जाऊ नकोस म्हणून? हा एक विषय तुम्ही अनुभवला पण असेल. बरोबर. की कुठल्या नेत्याने आतापर्यंत असं सांगितलं काय तुम्ही विकू नका, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूया, असं कुठल्या नेत्याने शब्द काढलाय का? कारण काय माहितीये का, ते पण व्यापारी धार्जिने व्यापाऱ्याच्या. कारण आता असं समजतंय ना की एखादा बिल्डर आहे ना, तो एखाद्या आमदार किंवा कोण पदाधिकारी असेल ना, राजकीय पदाधिकारी, तो बिल्डरचा डायरेक्ट भागीदार होतो. पहिल्यांदा बिल्डर त्या बऱ्याच ठिकाणी या गोष्टी ऐकायला येतात. त्या पहिल्यांदा मला एक बिल्डर सांगत होता, पहिल्यांदा बिल्डरला ह्यांची गरज काय लागायची की PWD किंवा अशा काही गोष्टींची सँक्शनेशन हवं असतात, त्या लोकांना परवानगी हवं असतात, तोपर्यंत त्यांचा हा काहीतरी मदत घ्यायची आणि ते काय द्यायची. आता तर हे आमदार खासदार लोक तर असे बोलायला लागले की त्यांचे भागीदार बनवू लागले. नाही, बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळालं आमदार खासदार पण स्वतः बिल्डर झाले. आता ही परिस्थिती आली. मग आमचा हेतू काय आहे की ह्या नाही, पण आमदार खासदारांनी बिल्डर होऊ नये असा कुठे कायदा नाही ना? नाही, मला असं म्हणायचं नाही की तुम्ही होऊ नका, पण आमचा विचार करा की तुम्ही ह्याच लोकांच्या जीवावरती आतापर्यंत राजकारण केलं, स्वतः मोठे झालात, अजूनही कोणाकोणाला आव्हानं देत आहेत. ही लढणारी कॅटेगरी आहे मराठी माणसांची. त्या दिवशी 1 मेचं भाषण माझं होतं ना, त्या भाषणात मी मुद्दाम तेच म्हणालो, ही जी मुंबई मिळवली ना मराठी माणसाने, जे गुजर मारवाड्यांच्या हातात जात होती त्यावेळेला ह्या सेनापती बापट आणि आत्रे हे सगळे मोठी माणसं होती. आणि लढ्यासाठी सगळा कामगार वर्ग होता आणि मराठीच होता. 107 जे हुतात्मे गेले ते मराठी माणसंच गेली ना सगळी, आणि ह्या मुंबईसाठीच गेले ना. आज त्यांनी गुजरात्यांनी सांगतो, गुजर मारवाड्यांनी ना, त्यांचा हा एक वेगळा चेहरा आहे की आज तुम्ही मराठी माणसांनाच संपवा, नेत्या लोकांना आपण खरेदी विक्री करू शकतो व्यवहार. तुम्हाला डेफिनेटली सांगतो की त्यांनी असाच विचार केलाय की एकदा हा मराठी माणूस संपला की हे राहिलेले नेते आहेत ना, ते आपले नेहमीच काही ना काय कारण सांगून आपल्याकडे येतात वर्गणीसाठी. आणि हा विषय घेऊन आम्ही आमचा विषय काय मांडलेला आहे की ही डेव्हलपमेंट करायची असेल. आता समजा एक बिल्डिंग आहे, बरोबर, तुम्हाला आम्ही बोललो ना 500चं, तुम्ही एकटा भाऊ असेल ना, तुम्ही 500चा घे ना, तुम्हाला 500 द्या. पण 2 भाऊ असतील तर 250-250चे तुम्ही 2 कायदेशीर द्या. भले एक आणि 4 भाऊ असतील तर काय करणार? त्या 2 भावांना दोघांना मिळून 2 भावांना आपण वेटिंग वरती घेऊ. त्यासाठी आपण क्लाउड बेस ऍप्लिकेशन बेस आपण एक ह्याची तयारी केलेली आहे की ह्यांची ऑफिशियली गव्हर्नमेंटची कशी नोंद होते,
तशी सगळ्यांनी नोंद करायची. तुम्ही ह्या बिल्डिंग मधून गेलायत, ह्या एरियामधून नाही, पण गेलायत. एका घराच्या बदल्यात एकच घर मिळणार ना. एका घराचे एका घरात जर 4 भाऊ असतील तर 4 घरं कशी मिळणार? 4 नाही, 2 तर आपण त्यांना देण्याचा आपण प्रावधान केलेला की 250-250चे 2 द्या किंवा आणि जे 2 गेलेले आहेत. म्हणजे तुमची संस्था असं सुचवू इच्छिते असं म्हणायचंय तुम्हाला? हे आमचा प्रोजेक्ट एकदम सर्टिफाईड करून घेतलेला, असं पण नाही की त्याच्यात व्यवहार कसे काय होतील याची संस्था पण बनली. शेवटी याचं अप्रुव्हल सरकारने दिलं पाहिजे, म्हाडाने दिलं पाहिजे किंवा या संबंधित प्रशासनाने, गृहनिर्माणने या गोष्टी बरोबर. ऍग्री केल्या पाहिजेत ना. बरोबर. त्यासाठी हा संघर्ष मोठा आहे तसा, असं नाही वाटत तुम्हाला? मोठा संघर्ष आता तर अशी अवस्था आहे की आधीच आता ह्या 33-24च्या अंतर्गत, या कायद्याच्या अंतर्गत म्हाडाच्या या पुनर्रचित इमारतींसाठी म्हाडाने विकासकांना एनओसी द्यायला देखील सुरुवात केलेली आहे मुंबईत. तर तुम्ही आता हे उशिरा विषय मांडताय असं नाही वाटत आहे तुम्हाला? मी उशिरा विषय, आता हे घाई करतायत. घाई नाही केली तर ह्या इमारती अशा आहेत का ह्या 6 महिन्यात पडतील किंवा वर्षभरात पडतील? तुम्ही सांगताय की पडतील. म्हाडाने कुठल्या C1 कॅटेगरीचं काय ऑडिट दिलंय केलंय काय? नाही, अति धोकादायक वगैरे असं काय? तुमचं म्हणणं आहे ना की दुसऱ्यांचं डेव्हलपमेंट चालली, माझी काय नाही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, पण सगळ्यांसाठी व्हायला पाहिजे. आणि ह्या संस्थेत आम्ही जी संस्थेचा जे रूप घेतोय ना, आता बरीच माणसं भेटतात आपल्याला, ती म्हणतात आपण अशावरती काहीतरी करूया. कारण ज्या वेळेला दिसू लागतं ना माणसांना ह्याच्यातून आशा निर्माण होते, त्यावेळेला आपण हाच जर मार्ग आपण लोकांना सांगितलं. मला गिरगावमध्ये माणसं बोलतात, डोंगरी तिथे आहेत ना मराठी माणसं, तिथे माणसं म्हणतात तू हा विषय घेऊन तिथे ये, आम्ही सगळेजण तुझ्या मागे उभा राहतो. बरोबर. कारण त्यांना गरज आहे, त्यांना विषय समजलेला आहे हा, की ह्या विषय समजला. तर अजून एक कारण काय सांगतो की कोणाची जायची इच्छा नाही. आज तुमच्याच बिल्डिंगमध्ये मला तू खरं सांगा, किती जण गेलेत, किती जण राहिलेत? बरोबर, गेलेच ना. बीडीडी चाळीमध्ये 20-25% लोकांनी आता विकायच्या तयारीमध्ये आले, कारण त्यांना नाही परवडत ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी परवडतील कशा? तर ही एखादी संस्था स्थापन करायची. आणि म्हाडा बघा, संस्थेचा अजून एक काय फायदा, तुम्ही जर संस्थेला देत नसाल तर तुम्ही करा. आम्ही असं म्हणत नाही की आम्हीच करतो की आम्हाला. मी पण त्याच प्रश्नाकडे येणार होतो. लोक या संस्थेवरती का विश्वास ठेवतील? का तर ही म्हाडा करायला पाहिजे. आणि हा म्हाडाचाच एक दुसरा भाग आहे ना, दुसरा चेहरा, तो आम्ही लोकांसमोर आणतोय. नाही, पण शासन प्रशासन तुम्हाला काय पॉवर्स देतील? बिल्डरला का पॉवर्स देते ती? बिल्डरला का पॉवर देते? आमच्या ह्या प्रोजेक्टमध्ये स्टार्टअप मधून पण आम्हाला कर्ज मिळण्याचे प्रावधान दिसू आलंय आम्हाला. म्हणजे ही संस्था बनली, या संस्थेमध्ये चांगली कंपनी सारखी कंपनी बनली. तर ह्याच्यामध्ये 10 कोटीपर्यंत प्रावधान म्हणजे आम्हाला एका त्या स्पेशलिस्टने सांगितलं, हा जर तुम्ही तिथे पुटअप केला तर तुम्ही ऍज अ बिल्डर म्हणून तुम्हाला स्टार्टअप मधून तुम्हाला फंड पण मिळू शकतो. असे फंड देणाऱ्या कंपन्या आहेत. आता हे स्वयं विकासवाल्यांना सांगितलं तुम्ही 10 कोटी हातामध्ये ठेवा. त्याचा हाच प्रॉब्लेम आहे की हे 8-10 कोटी आणणार कोण? आणि ते केल्याच्या तुमची डेव्हलपमेंट होणार आहे ना. आणि तुम्ही स्वतः स्वयं विकास करणार, तुम्हाला पाहिजे तशी जागा मिळणार. तुमच्या संस्थेवरती मग कंट्रोल कोणाचा असणार? एक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सारखी कंपनी झाली तर हे बोर्डचे मेंबर्स असतात, तशा प्रकारची एक कंपनीज बनणार. त्याच्यावरती लोक का विश्वास ठेवतील? पुन्हा हाच प्रश्न येतो, कशामुळे त्याच्यात काय अफरातफरी होणार नाहीत, घोटाळे होणार नाहीत, भ्रष्टाचार होणार नाहीत, असे प्रश्न पहिले येतात. निगेटिव्ह लोक विचार करतातच. मग मला तुम्ही सांगा, चांगली मोठी प्रतिष्ठित माणसं ह्याच्यामध्ये आली, जी नावारूपाला वकील आहेत, मोठे मोठे आर्किटेक्ट आहेत, मोठे बिल्डर्स आहेत. ह्या लोकांनी सगळ्यांनी मिळून मराठी माणसाची, मराठीच बिल्डर, हे सगळ्या त्याचं मूळ मराठीच असलं पाहिजे. कारण रक्तात जर मराठी नसेल ना तर तो उद्या फक्त तो काहीतरी याच्यात वेगळा. आमचा त्याला अनुभव आहे त्या बाबतीत. म्हणजे हे का बारगळतात? कारण हे कुठले तरी सामाजिक ह्याच्यामध्ये मराठीला बाजूला करतात आणि मग स्वतः मराठी म्हणून गेले म्हणून अशी दौंडी फिरवतात. तर ही संस्था ह्याच्यासाठीच. बघा, मी काय बोलतो, मीच करायला पाहिजे असं नाही. माझा विषय घेऊन दुसऱ्यांनी केली तरी आमचा ना नाही. फक्त आमचा फॉर्मॅट वापरा तुम्ही. मराठी माणूस कसा राहील आणि कसा येईल परत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जो कॉर्पोस फंड आहे ना, ते ह्या कंपनीमध्ये जमा राहणार. आणि त्या जमा असा राहणार कंपनीमध्ये जमा की तुम्ही ज्या दिवशी विकाल ना त्या दिवशी तुम्हाला तो कॉर्पोस फंड तुम्हाला साभार परत केला जाईल आणि दुसऱ्या येणाऱ्या माणसाकडून तो कॉर्पोस फंड तिथे जमा केला जाईल.
आणि तो येणारा माणूस आमच्या पेजला लॉग इन जो केलेला आहे ना इथला इच्छुक ज्याला यायचंय त्यालाच तिथे त्याची व्यवस्थित चाळणी करून तो कसा केव्हा गेला कसा सगळं व्यवस्थित एकदम पद्धतशीर. पण परंतु आता हा विषय आपण मांडताय तर तुमच्या सोबत या 388 इमारतींमधील अशी किती मंडळी तुम्हाला या विषयाला अनुसरून सध्या पाठिंबा देत आहेत? बरीच म्हणजे आकडा तरी हजारो कार्यकर्ते हजारो माणसं मला आता ह्या 1 मे पासून आतापर्यंत 1000 माणसाशी भेटली. आणि हा विषय सुंदर आहे. एका चाळीमध्ये हा विषय काढला ना तर ते आता रिडेव्हलपमेंटला जाताना ते मला आले विचारायला, अरे हा विषय होईल का आमच्यासाठी, आम्ही आता चाललोय. मी बोललो आता तुम्ही फारच पुढे गेला. आता हा मी विचार मांडला होता, आता प्रत्यक्ष देण्यासाठी मला चांगल्या माणसांची शोध घेतोय आम्ही. काही माणसं येत आहेत समोर, पण ते म्हणतात की आपण घाई नको करूया, कारण ह्या आता म्हणालो 388 बिल्डिंग अशी कुठलीच नाहीये की बाबा ह्या 6 महिन्यात पडू शकते किंवा पडेल. आज सगळ्यांची डेव्हलपमेंट चालली म्हणून आपण घाई करतो, हा त्यातला एक मुख्य मुद्दा आहे. मग तोपर्यंत आहे ना ह्या ज्या म्हाडाच्या ज्या बिल्डिंग्स आहेत ना रिपेअरिंगची कामं अजूनही चालली की ना. आता पोनच्या बिल्डिंग आताही रिपेअरिंग चालू आहे. आता ह्या म्हाडा दुरुस्ती करते अजून का करते दुरुस्ती मला तुम्ही सांगा. बरोबर, त्यांच्याकडे काहीतरी आशा आहे ना की आपण अजून पडण्याच्या शक्यतेत नाहीये म्हणून करते की नाही, किंवा त्यांनी संपूर्ण हात झटकलेत का की आम्ही काहीच करणार नाही, आम्हाला नकोच आहे तुमचं. कारण त्या कॅटेगरीमध्ये ह्या बिल्डिंगसाठी तुम्हाला तुमची व्यवस्था केलेली आहे. ह्या बिल्डिंग कशा सांभाळाव्याच्या ह्याच्यासाठी अनुदान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळवून ह्या 388 बिल्डिंगचं पुनर्वसन आतापर्यंत चाललेलं आहे. लोकांची सोयी होत आहेत. आता उद्या काय होईल माहिती आहे का की ह्याने हात झटकल्याच्या नंतर उद्या बिल्डरच्या ताब्यात गेले तर बिल्डर काही करू शकतो. आणि ही ना नाही, बऱ्याचदा ही पण मान्य करावं लागेल. बऱ्याचदा बिल्डरला देताना लोक घाबरतात की हा पळून गेला तर काय होईल, ह्याच्याकडे कधी कधी पैसे नसतील, हा आमची भाडी थकवेल, ह्याच्याकडे ह्यांच्या अंतर्गत काय त्याचे प्रॉब्लेम झाले तर काय होईल, अमुक काय तमुक काय, अशी भीती राहते. लोकांच्या मनात दडपण राहतं की अरे हा प्रोजेक्ट होईल की नाही, आम्ही मध्येच अडकू का. किंवा मुंबईत अशा अनेक प्रोजेक्ट बिल्डरने घेऊन अडकवून ठेवलेले आहेत. लोक घाबरतात. हे पण जेवढं सत्य आहे ते सत्य आहे ना, तेच मी ह्यांना सांगतोय की मग तुम्ही का नाही करत. तुम्ही लोकाभिमुख संस्था आहे ना, तुमची लोकांसाठी काम करणारी संस्था आहे ना म्हाडा. तुम्ही आज व्यापारी का बनले का 500 आम्ही तेच म्हणतोय. आता तुम्ही 500 पर्यंत आलात की नाही. म्हाडानी एका माणसाला 2 घरं दिली ना मिलवाल्यांना पनवेलला. राहिला विषय 500चा. आता तुम्ही बीडीटी जाळवायला 500 देताय. पण IQ माहितीनुसार सरकारवरती बिल्डर लॉबीचं एक वेगळं नियंत्रण आहे किंवा बिल्डर लॉबीची एक लॉबिंग चालते आणि तिकडे कुठेतरी सरकारला नमतं घ्यावं लागतं किंवा निगोशिएट होतात. ह्या अंतर्गत गोष्टी कधी कधी चर्चेत येतात बाहेर. तर ही सगळी धोरणं बिल्डरला फायदा करून देण्यासाठी देखील राजकीय दृष्टीने चालवली जातात. कदाचित हे देखील असू शकतं यामागचं कारण. अशी चर्चा वारंवार होत असते. परंतु असे हा विषय तुमच्या माध्यमातून आलेला आहे. पुन्हा एकदा म्हाडाच्या या 388 इमारती त्यांच्या बाबतची चर्चा, असेच विषय, असेच विश्लेषण आपण चालू ठेवणार आहोत. मध्यंतरी आपण पागडी चाळींचे विषय आपण घेऊन आपल्यापर्यंत आलेलो होतो. मुंबईची शांघाई होणार का, मुंबई खऱ्या अर्थाने सुनियोजित डेव्हलप होणार का, SRAचं काय होणार, झोपडपट्ट्यांचं काय होणार, असे अनेक प्रश्न मुंबईकरांना पडलेले आहेत. हद्दपार होत चाललेला मुंबईतील मराठी माणूस या चर्चा देखील वारंवार बाहेर येत आहेत. महेंद्र शिरावळे यांनी त्यांच्या मनातील भावना, त्यांचे विषय, त्यांच्या संस्थेचे विषय आणि एक प्रयोजन आणि एक प्रपोजल, एक प्रकारची सूचना त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. याबाबत महेंद्र शिरावळे आणि त्यांची संस्था कशी काम करणार आहे पुढे आपण दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अशाच मुंबईतील चालू घडामोडी, सामाजिक राजकीय विषय आम्ही आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोच आहोत. धन्यवाद. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.